बऱ्याच वेळेस आपल्याला बोलायचं म्हटलं की आपण गडबडून जात असतो आणि मॅडमने तो तसा उल्लेख केला, तर त्याच्यासाठी हे खरं व्यासपीठ आहे. आणि मग मी या निमित्ताने अशी एक सूचना करेल की ज्यावेळेस तुम्ही वक्ते ठरवाल त्यावेळेस एक वक्ता असा नवीन ठरवा की जो यापूर्वी कधी बोललेला नसेल जास्त, आणि एक वक्ता चांगला असू द्या, अनुभवी असू द्या, जेणेकरून त्या पुस्तकाचं पण खरोखर विश्लेषण झालं पाहिजे. म्हणजे त्याचं आणि आता ह्या परिस्थितीमध्ये ठीक आहे की ताई म्हणजे आजारी आहेत, वय त्यांचं जास्त आहे, परंतु ज्या पुस्तकावरती चर्चा असेल त्या पुस्तकाचा कवी असेल किंवा लेखक असेल तोही या ठिकाणी जर असेल तर त्याच्यासाठी ही म्हणजे चांगली संधी असेल. तर त्याला त्या पुस्तकातल्या त्रुटी काय आहेत किंवा त्यातलं चांगल्या बाबी काय आहेत ह्या सुद्धा त्याला त्या ठिकाणी समजल्या जातील, जेणेकरून त्याच्या पुढच्या पुस्तकामध्ये तो अधिक त्याच्यामध्ये भर घालू शकतो. त्यामुळं हा जो उपक्रम सुरू केलेला आहे हा निश्चितच चांगला आहे. याबद्दल मी माझ्यातर्फे आणि वाचकपीठतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि हा जरी आजची संख्या कमी असेल तरी हा कायम चालू राहायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण वाचकपीठने ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेसही 7-8 लोकच आम्ही सुरुवातीला होतो, परंतु आजची चळवळ 79व्या कार्यक्रमापर्यंत चालत चालू आहे. आणि आता पुढचा म्हणजे या महिन्यातला 26 तारखेचा जो कार्यक्रम आहे, वाचकपीठ असं करत असते की प्रत्येक महिन्याचा कार्यक्रम हा ऑनलाईन असतो, परंतु वर्षातून एक कार्यक्रम की ज्यामुळे मग त्या समजा वर्षामध्ये 12 संग्रहावरती आपण चर्चा केलेली असेल तर त्या 12 कवींना एकत्रित निमंत्रित केलं जातं. बाकीचे वाचकपीठचे जे सभासद आहेत तेही सर्व एकत्रित बोलवले जातात. या हिशोबाने आपण प्रत्येक वर्षीचा कार्यक्रम हा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करत असतो. मग पहिला कार्यक्रम आपला नगरमध्ये झाला होता ऑफलाईनचा, दुसरा कार्यक्रम संभाजीनगरला जातात, तिसरा कार्यक्रम नांदेडमध्ये जातात, आणि आता हा 26 जुलैचा जो कार्यक्रम आहे हा पुण्यामध्ये आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी दासू वैद्य यांच्या तथापि या काव्यसंग्रहावरती चर्चा होणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याच्यानंतर काव्यचर्चेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या मीनाक्षी पाटील आहेत. दोघंही साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते मोरे सर अध्यक्ष आहेत आणि मीनाक्षी पाटील सचिव आहेत. हे दोघंही त्या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये म्हणजे फक्त जो ऑफलाईन कार्यक्रम असतो त्या ठिकाणी कवी संमेलन सुद्धा आयोजित करत असतो. म्हणजे कवींच्या कविता संग्रहावरती चर्चा झालेली आहे ते निमंत्रित कवी असतात. आणि कदाचित काही वेळेस काय होतं कमी उपस्थिती असते, तर मग वाचकपीठचे सदस्य पण त्या ठिकाणी आपण कवी म्हणून संधी देतो. त्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अंजली कुलकर्णी आहेत, ज्या मसापच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. तर असा हा कार्यक्रम 26 जुलैला पुणे विद्यापीठामध्ये आहे. मी आपणाला या निमित्ताने त्याचंही निमंत्रण देतो की सर्वांनी त्या कार्यक्रमाला सुद्धा जरूर यावं अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.